श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग सुरुवात करूयात। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। स्वामी विचार नक्की ऐका, तुम्हाला बळ मिळेल, संकटाला सामोरे जाण्याची ताकद येईल। स्वामी म्हणतात, समोरच्या व्यक्तीचा प्रचंड राग आलाय, ती व्यक्ती समोर दिसली तरीही अंगाचा तीळपापड होतो, असं वाटतंय जाऊन त्याचा पान उतारा करावा, पण तरीही मी काहीच का करू शकत नाही हेच सुरू आहे ना डोक्यात। मग अशा वेळी काय करायचं ते शांतपणे करा। मुळात राग येणे हे जरी नैसर्गिक असलं तरी राग हा समोरच्याला नाही तर तुला मारत असतो। त्यामुळे या रागामुळे तुझी चलबिचल होत असेल, तू अस्वस्थही होत असशील, पण समोरच्याला काहीही फरक पडणार नाही हे तू विसरतोस। चालताना दगडाने ठेच लागली म्हणून आपण त्या दगडाला दोष देत नाही ना, आपणच नीट चालायला पाहिजे असा विचार आपल्या डोक्यात येतो। दगडाला मारलं तर त्याला काही फरक पडणार आहे का? नाही ना, अगदी तसंच आहे। यात तुझीच ताकद वाया जाईल, म्हणून सांगतोय, तुझं रागावर नियंत्रण असायलाच पाहिजे। राग आला तर हक्काच्या व्यक्तीवर व्यक्त हो। अशा वेळी दीर्घ श्वास घे, पण मनात काही साठवून ठेवू नकोस, त्याने हा राग आणखीनच वाढत जाईल। त्याचा मात्र तुलाच त्रास होईल आणि समोरच्यासाठी माझ्या कर्माचा फेरा आहेच, त्यासाठी तू भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट नाही जी आम्ही तुला देऊ शकत नाही, असं कोणतंही संकटही नाही जे आम्ही थोपवू शकत नाही, असं कोणतंही वादळ देखील नाही जे आम्ही शमवू शकत नाही। पण तुझ्या चित्ती इतकी भक्ती, इतका विश्वास निर्माण कर की ते सर्व तू पेलू शकशील, संकटांसमोर निर्धाराने उभा राहू शकशील, वादळात निर्भीडपणाने शिरू शकशील। भले मग तू चालता येत नसेल तर पळायला शिकवू, बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिकवू, पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकवू, दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ, पण फक्त विश्वास ठेव। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही। कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा। त्रास फक्त तुम्हालाच, मनशांती व सुख फक्त तुम्हालाच। विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे। म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल, विचार बदलला म्हणजे स्वभाव बदलतो, स्वभावातील बदलामुळे सवयी बदलतात, सवयी बदलामुळे व्यक्तिमत्व बदलते, व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य देखील बदलते। आयुष्यभर कोणीच सोबत नसते, हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहेत। कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास देत नाही आणि विनाकारण प्रेमही देत नाही, यामुळे नेहमी संगत असतो। कर्म नीतिमत्ता नीट ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे स्वामी राया, आमचे जीवन तूच चालवतोस, समस्या तूच देतोस, त्यातून तूच आम्हाला शिकवतोस, आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस। हे माऊली, तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद। असेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही। मित्रांनो, अशाच प्रकारचे स्वामी संदेश, स्वामी विचार किंवा स्वामींचे अनुभव ऐकायला आवडत असतील, नक्की आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ आवडला तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट जरूर करा। धन्यवाद।